सहज संपूर्ण शिक्षण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या मराठी विषयातील माहेर या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर आहे कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? याचं उत्तर आहे या नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकण माती हा आहे. पुढील प्रश्न आहे, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे. पुढील प्रश्न आहे, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भाऊरायाकडे माहेरी जाणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा, काय ते लिहा. ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती. या प्रश्नाचं उत्तर आहे चिकण माती. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजी. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन तर रथ. पुढील प्रश्न आहे, चिकण माती बघून कवितेतील माहेर वाचणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या, त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा. याचं उत्तर, चिकण माती बघून कवितेतील माहेर वाचणीला पुढील कल्पना सुचल्या. चिकण मातीचा आपण ओटा बांधू, ओट्यावर जातं मांडू, जात्यातून पीठ दळू, पिठाचे लाडू तयार करू. लाडू शेल्यात बांधू, लाडू बांधलेला शेला घेऊन भाऊरायाला भेटायला जाऊ, भाऊ नेण्यासाठी रथ पाठवेल, त्या रथाला नंदी जुंपीन, त्या रथात बसून माहेरी जाईन, माहेरी जाऊन आनंदात राहील. अशा अनेक कल्पना त्या माहेर वाशिनीला सुचलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सहज संपूर्ण शिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.